रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. हैदराबादमधून जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि डेली व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरती धडकत आहेत, त्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाललेली परिस्थिती आपल्याला समजते आणि ती परिस्थिती बघून डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्या मुक्या जनावरांचं दुःख, दर्द काय आहे याचा आपण विचार देखील करू शकत नाही. त्यांनी कधी स्वप्नात देखील विचार नसेल केला की एक दिवशी आमच्या अचानक रात्री बुलडोजर येतील आणि आमची घरं सगळी पाडली जातील. विचार करा, त्या 400 एकर जंगलावरती अचानक जर त्या ठिकाणी IT हब तयार झाला आणि बिल्डिंगचं सगळं जंगल तयार झालं तर ते मुके जनावर जाणार कुठं? त्या 400 एकर जागेला ग्रीन लंग्स बोललं जातं. पूर्ण त्या हैदराबादला ऑक्सिजन पुरवण्याचं काम ते जंगल करतं आणि त्या ऑक्सिजन संपवण्याचं काम माणूस जात करते. आज खरं तर वाईट वाटतंय आणि एका गोष्टीला मला सांगावंच वाटतंय की लॉरेन्स बिश्नोई यांना आज विनंती करावं वाटते की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष द्या आणि संबंधितांवरती कारवाई करा. खरं तर एका गुन्हेगार असणाऱ्या व्यक्तीला आपण अशा प्रकारची विनवणी करणं चुकीचं आहे, परंतु आज त्यांच्याशिवाय त्या मुक्या जनावरांना कोणीही न्याय देऊ शकत नाही. माणूस तर कधीच नाही देऊ शकत. म्हणून बिश्नोई समाजाला विनंती आहे, तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे या आणि ज्या पद्धतीनं 1730 साली तुम्ही एका झाडासाठी 363 लोकांनी आपली जीव दिला होता, त्याप्रमाणे आज या हैदराबादमधल्या 400 एकर जागेवरती त्या प्राण्यांना जीवनदान देण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. आज जय शिवराज, जय शंभूराजे, जय मल्हार.